पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. पोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी. खरात सोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. अमेरिकेतील एपस्टीनप्रमाणे खरातला मारलं जाईल, नाना पटोलेंचा मोठा दावा. तर खरात प्रकरणात समावेश असणाऱ्या 4 मंत्र्यांची नावं जाहीर करण्याची मागणी. पुण्यात नसरापूर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. हजारो पुणेकरांचा मोर्चात सहभाग. केंद्र सरकारच्या ओबीसी यादीतल्या क्षुल्लक चुकांचा मोठा फटका. 27 ओबीसी जातीतले 2 कोटींहून अधिक लोक आरक्षणापासून वंचित. हिंदू धर्मात राहायचं की नाही, संतप्त सवाल. पालघरमधील डहाणू तालुक्यात भीषण पाणी टंचाई. विवळ वेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरी पाड्यावरती गुरांसाठी असलेल्या डबक्यातून पाणी पिण्याची वेळ. अभिनेता जोसेफ विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राहुल गांधींचीही उपस्थिती. मुख्यमंत्रीपद स्वीकारताच विजय यांनी घेतले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय. देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, त्याचबरोबर पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय. हैदराबादमधील एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल आपलं मत मांडलंय. आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय. त्यामुळे मोदींनी आवाहनामुळे पुढील काळामध्ये नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन योग्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यामुळे गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करा असं फडणवीसांनी सांगितलंय. पंतप्रधान मोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशामधील युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तिक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी केलंय. पंतप्रधान मोदींकडनं भारतीयांना केलं गेलेलं आव्हान हे अत्यंत संयुक्तिक आहे, योग्य वेळेला केलं गेलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय जे आहेत ते प्रामुख्याने सोन्याच्या आयातीवरती असतील किंवा डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे परदेशामध्ये जाऊन विवाह करणं ज्याच्यावरती $1 मिलियन हे खर्च करतायत. केवळ जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये भारतीयांनी $12 बिलियन सोनं हे आयात केलेलं होतं आणि ह्या सोन्याचा व्यवहार असेल, तेलाचा व्यवहार असेल, हे सगळे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये केले जातात. जर आखातामधली परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर आपल्याला महागातलं तेल हे डॉलरमध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे हा जो क्षण आहे हा डॉलरचं सेव्हिंग करण्याचा, डॉलरची बचत करण्याचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर विविध पक्षामधील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य वेळेला योग्य आवाहन केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर पंतप्रधानांनी स्वदेशीचा वापर वाढावा यासाठी निर्णय घेतलेला असून आपल्या कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये या भूमिकेचं स्वागत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी परदेशी चलन कमी होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्याने हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे जो पाईपने मिळतो तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आधीपासूनच स्वदेशी या विषयावर जास्त भर दिलेला आहे. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा आणि आपल्या देशातल्या उत्पादनाला त्या ठिकाणी महत्त्व द्यावं. प्रत्येक गोष्ट वापरताना स्वदेशी वापरावी. आपल्या देशाचा कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे आणि या भूमिकेचं समर्थन आणि या भूमिकेला सहकार्य पूर्ण भारतीय करतात हे महत्त्वाचं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहब ने बताया है कि भाई ज़्यादा सोना मत खरीद करो और जो आउट ऑफ इंडिया के जो टूर है उसमें जो ज़्यादा पैसा ना खर्चा करते हुए वो पैसा यहाँ अपने डेवलपमेंट के लिए लगाना चाहिए, ऐसा उन्होंने बताया है. तो मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है. पूरा सामान यहाँ बनना चाहिए. अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है, अगर हमें 3 नंबर पर जल्दी जाना है तो मुझे लगता है कि और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है. इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है. तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए. तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत निवडणूक लढवलेल्या काँग्रेसनं निकालानंतर टीव्हीके पक्षाला जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान टीव्हीके आणि काँग्रेसच्या युतीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची ओळख आज परजीवी पक्षाची झालेली आहे. पहिली संधी मिळताच स्वतःच्या साथीदारांसोबत विश्वासघात करतायत. कोई ऐसा सगा नहीं जिसे काँग्रेसने ठगा नाही असा हल्लाबोल मोदींनी केलाय. तामिळनाडूमध्ये 25 ते 30 वर्षांपासून काँग्रेस डीएमकेचे संबंध होते. डीएमकेनं अनेक वेळा काँग्रेसला मदत केली, मात्र सत्तेसाठी काँग्रेसनं डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. कांग्रेस की पहचान आज एक परजीवी पार्टी की बन गई है और इसलिए वो पहला मौका मिलते ही अपने साथियों के साथ भी विश्वासघात करती है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये काल 9,400 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. 10 साल के शासन में भारत सरकार ने जितना गुजरात को दिया वो मैं आपको देने को तैयार हूं.
लेकिन मेरी जानकारी से मैं आपको बता देता हूं कि जैसे ही मैं ऐसा करूंगा, आपको जो अभी मिल रहा है वो आधा हो जाएगा। आप जहां पहुंचना चाहते हैं नहीं पहुंच पाएंगे, और इसलिए अच्छा है कि मेरे से ही जोड़ो। केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता येत नाहीये। या संदर्भामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेली बैठकही निष्फळ ठरलेली असून सध्या के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांची नावं ही शर्यतीत आघाडीवरती आहेत। दरम्यान या विलंबावरून पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमध्ये काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे। हायकमांडच्या सखोल विचार विनिमयानंतर नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे केरळच्या सत्तेचा तिढा हा कधी सुटणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे। याबाबत ट्विट करून रोहित पवारांनी माहिती दिली आहे। निलेश लंकेंची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते रुग्णालयात भरती आहेत। रोहित पवारांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र शस्त्रक्रिया झाल्यामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितल्याचं सांगत घारे यांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर केलाय। पक्ष बदलण्याच्या चर्चा चुकीच्या आहेत। मी पक्षश्रेष्ठी आणि नेते सुनील तटकरे यांच्यासोबत खुश आहे आणि त्यांच्यासोबतच काम करणार असं घारे म्हणाले। सुनील तटकरे आमचे नेते आहेत, आपण त्यांचंच काम करणार असून महेंद्र थोरवे त्यांच्या पक्षाचं काम करतील असं म्हणत तटकरे आणि थोरवे एकत्र येण्यावरती घारेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मी तुम्हाला पहिलेच सांगितले 2029ला मी जसं 2024च्या आधी सांगितलं होतं 2024ची निवडणूक मी लढवणार, बरोबर की नाही? मला हरलो असेल तसं आजच समजा 2029ची निवडणूक सुधाकर घाले लढवणार। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीनं मदतीची मागणी केली आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच रायगड जिल्हा दौऱ्यावरती असणार आहेत। सकाळी 10:30 पर्यंत हेलिकॉप्टरने रोहा तालुक्यामधील धाटाव MIDC क्रीडा संकुल ग्राउंडवरती ते उतरतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते रोहा शहरामधील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता रोहा शहरामधील कुंडलिका नदीवरील पूल, संरक्षक भिंत आणि नदी संवर्धन विकास कामं भूमिपूजन होणार आहे। त्यानंतर दुपारी 11:30 वाजता रोहा शहरामधील डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहामध्ये जाहीर सभा पार पडणार आहे। त्यांच्यासोबत मंत्री अदिती तटकरे आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित असतील। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या मोर्चेकरांनी केली आहे। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या होत्या। तर यावेळी नसरापूर प्रकरणाबाबत बोलताना अनेकांना अश्रू अनावर झाले। मला तर लिटरली असं वाटतं त्याला कापून टाकावं। किती मुली आहेत ज्यांना अजून पण न्याय भेटला पाहिजे, सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे। त्या मुलीवर काय तिची अवस्था काय असेल, आता आम्हाला फील होतं त्यांना काय फील होत असेल। किती मुली आहेत ज्या अजून पण त्यांना न्याय भेटले। आता एक केस बघून आले, प्लीज तिला न्याय द्या आणि त्याला फाशी पण नाही द्या, लोकांच्या समोर येऊन मारायला पाहिजे। फाशी सुद्धा सार्वजनिक चौकात सगळ्या महाराष्ट्र समोर त्याला द्या। ही इतकी कठोर शिक्षा आहे, दिलीच पाहिजे फाशी। की आपल्याकडे असा न्याय यावा की अशा लोकांना तिथल्या तिथे गोळी घाला। हा जो प्रसंग आहे तो माणुसकीला काळीमा फासणार आहे आणि त्या नराधमाला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे। आणि आज प्रत्येक माणसाची अशीच देवाकडे प्रार्थना असेल की त्या माणसाला अगदी म्हणजे अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यापुढे असं कृत्य कुणीही करता कामा नये। कारण त्या आईवडिलांना आज काय होतं हे आपण कुणी इमॅजिन पण करू शकत नाही, पण पुढे व्हायला नको आहे नक्कीच।
पुढे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला कठोर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी मूक मोर्चा दरम्यान केली आहे. हा मोर्चा केवळ माझ्या मुलीसाठी नाही तर समाजामधील विकृती विरोधात आहे. सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली तशीच अशा नराधमांची होळी व्हावी आणि न्याय व्यवस्थेनं या प्रकरणाचा निकाल तातडीनं लावावा अशी मागणी करत त्यांनी सरकारला देखील यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कडक पावलं उचलण्याचं आवाहन केलंय. आज जो सगळा समाज इथे एकत्र झालेला आहे तो फक्त माझ्यासाठी नाही तर आत्तापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा सगळा समाज एकत्र झालेला आहे. जिथे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विदेशी कपडे यांचं होळी करून केली होती तिथे आपण या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची तशीच सांगता इथे त्यांची होळी करून व्हावी यासाठी आपण इथे आज सांगता केलेली आहे. आत्तापर्यंत जे या लैंगिक अत्याचाराला बळी पडले त्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, लवकरात लवकर कठोरातली कठोर फाशीची शिक्षा त्यांना करावी असं मी सर्वांचं सरकारसमोर आणि प्रशासनासमोर निवेदन करतो. खासदार श्रीकांत शिंदे 16 मे पासून 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. 2 महिन्यांचा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे. 3 टप्प्यामध्ये हा दौरा होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा दौरा असणार आहे. सोलापुरातील DK मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 19वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती होती. राज्यात उन्हाचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली आहे आणि त्यामुळे मान्सून सरासरी तारखेच्या आधीच अंदमानात धडकणार आहे. यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता. मात्र आता हे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका अनेक प्रकल्पांना बसलाय. अनेक प्रकल्प कोरडे पडल्यामुळे आणि पाणी पुरवठा करणारे जलस्रोत आटल्यामुळे जिल्ह्यातील 33 गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं या 33 गावांमधील 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण केलंय. या खासगी जलस्रोतांच्या माध्यमातून 33 गावांमध्ये पाणी पुरवठा केला जातोय. यात मंगळूरपीर तालुक्यामधील सर्वाधिक 10 गावांचा समावेश आहे. डोंबिवलीतील रुणवाल गार्डन सिटी गृहसंकुलामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. MIDCच्या पाणी कपातीसोबतच काही इमारतींमध्ये दमदाटी करून पाण्याचे व्हॉल्व्ह हे फिरवल्यामुळे पाण्याचं असमतोल वितरण होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रीम रोड म्हाडा इमारतीमध्ये 600हून अधिक कुटुंबियांना पाणी मिळत नसल्याचा दावा रहिवाशांनी केलाय. तर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं आणि पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. ऐन उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्राला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतानाच पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी भागामधील आदिवासी कातकरींसाठी पाणी टंचाईचा मुद्दा हा पाचवीलाच पुजलेला आहे. शासनाकडून जलजीवन मिशनच्या घोषणा सुरू असताना डहाणू तालुक्यामधील आदिवासी कातकरी बांधवांना दररोज पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष करावा लागतोय. घरी नळ नसल्यामुळे विवळ वेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील कातकरी पाड्यातील नागरिकांना ज्या डबक्यातून जनावरं पाणी पितात त्याच डबक्यामधील पाण्यानं आपली तहान शमवावी लागते. 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या कातकरी पाड्यावरती स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही आणि त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांना अंधारामध्ये जवळपास 1 किलोमीटर अंतरावरील डबक्यामधून पाणी आणावं लागतंय. वारंवार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील केवळ आश्वासनांवरती बोळवण होत असल्यानं संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. आम्हाला बोरिंग पाहिजे, टाकी बसवायला पाहिजे आमच्या जवळ, तिथं घराजवळ
पोरा चालत जातात, कुठं आम्ही कामाला जातात तर टायमाला आम्ही 12ला-1ला येतात आम्ही घरी. आम्हाला घाई होतात तर मजुरी पण आमची जाईन, आम्हाला कपडे धुवा पण टाईम निघून जातो. ह्या कितीतरी वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे आमचा आणि यावेळेस आम्ही पण किती सहन करणार अशी गोष्ट झालेली आहे. दरवर्षी आम्ही दूषितच पाणी प्यायचं का? आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे. आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते. लहान मुलं आहेत त्यांना डायरियासारखे आजार पण होतात. आज लोकांना पाणी पिवं लागतं. 2 दिवसापासून बातम्या चालतात. त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धक्का बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सध्या चांगल्या चढचढीत सापडलेल्या आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर या सध्या चांगल्या चढचढीमध्ये सापडलेल्या आहेत. बोंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी चाकणकरांचं पद गेलं, तर पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागले. या 2 धक्क्यांनंतर त्यांच्या भोवती आता चौकशीचा ससेमिरा लागलाय. आज त्यांचे एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः तब्बल 6 तास चौकशी केली आहे. तर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावरती आहे. खरातसोबतचे संबंध, त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी झाली आहे. दरम्यान याआधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. खरातनं पतसंस्थेमध्ये उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रमाणपत्रात प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आहे. दरम्यान एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. एसआयटीमध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तब्बल 2,38,00,000चा महाघोटाळा उघडकीस आलाय. वेतन विभागामध्ये 2015 पासून सुरू असलेल्या या अपहार प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह 4 गुन्हा दाखल झालेला असून 3 ताब्यात घेण्यात आलाय. 368 कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये फेरफार करून ही शासकीय रक्कम स्वतःच्या खात्यावरती वळवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. तब्बल 10 वर्ष हा प्रकार लेखा परीक्षांमध्ये का सुटला नाही असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतोय. तर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झालेला आहे. वर्धा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या रामनगर इथल्या नगर परिषदेची जागा कवडीमोल किमतीमध्ये विकण्याचा घाट भाजप नगरसेवकांच्या संमतीनं घालण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी केलाय. वर्ध्यामध्ये नितेश कराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक मुन्ना झाडे, परवेज खान हे उपस्थित होते. तर काही दिवसांपूर्वी झालेल्या आम सभेमध्ये जागा विकण्याच्या प्रस्तावाला जागा विकण्याला नगरसेवकांकडून विरोध करण्यात आलेला होता. पण आता त्याच जागेला विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी होकार देत जागा विकण्यास मतदान करून मंजुरी दिली आहे. ही मंजुरी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दबावामध्ये येऊन दिल्याची टीका ही नितेश कराळे यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमिनीचा वाद आता टोकाला पोहोचलेला असून त्यांनी राज्य सरकारचे सर्व पुरस्कार हे परत करण्याचा धक्कादायक इशारा दिलाय. पुण्यातील धनकवडी इथल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयानं निकाल देऊन देखील पुणे महानगरपालिकेनं बिल्डरच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर अत्यंत व्यथित होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटलेलं आहे. नागपुरात गॅस सिलेंडरचा एक धक्कादायक काळा बाजारात उघडकीस आलाय. जिथं ग्राहकांना सिलेंडर मिळत नाही पण त्यांच्या खात्यामध्ये सबसिडी मात्र जमा होते. नोंदणी केल्यानंतर डिलिव्हरीचा ओटीपी येतो. सिलेंडर घरी न पोहोचताच तो सिलेंडर डिलिव्हर दाखवला जातो आणि काही दिवसांमध्ये सबसिडी देखील जमा होते. नागपूरचे एचपी गॅस ग्राहक योगेश गोमासे यांनी या अदृश्य सिलेंडर प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. एजन्सीचे कर्मचारी आणि डिलिव्हरी बॉय संगनमतानं हा काळाबाजार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर प्रशासकीय यंत्रणा यावरती काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर आलाय. फुटलेल्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाणी कपात सुरू असताना महापालिकेचा हा हलगर्जीपणा समोर आलाय. शहाडा पूर्वेमधील उडान पुलाजवळ पाईपलाईन फुटली असून पाण्याच्या उंच फवाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. तर लहान मुलं पाण्यामध्ये आनंद घेत होती.
पाण्यासाठी त्रस्त नागरिक हे फुटलेल्या पाईपमधूनच पाणी भरत होते. काल रात्री रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटल्याचा आरोप होतोय. शनिवारी रविवारी सुट्टीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात असून नागरिक संतप्त झाले. कल रात को ये आए, खोद घाट के चले गए इसको, लेकिन बनाने अभी तक नहीं आया. पूरे गुलशन नगर में पानी से परेशानी है. सब लोग आ रहे हैं, पीने का पानी भी नहीं है. और ये तो लीकेज तो करना 2-3 महीने से. हम लोगों ने कई बार इसकी एप्लीकेशन दिया, नहीं कल रात आके इसको खुदाई किया, बनाया अभी तक नहीं है. लाखों लीटर पानी जो बर्बादी हो रहा है. कल रात से पानी ऐसे बह रहा है, बाहर खोदने के लिए आए, फिर पाइप फट गया, फिर वो लोग चले गए, भाग गए. जेसीबी कल लगी हुई थी. इसके बाद में कल से ऐसे पानी बह रहा, और इधर गुलशन नगर में पूरा पानी नहीं, पीने को पानी नहीं, और इधर पानी से बहते जा रहा. कोई आ नहीं रहा, म्युनिसिपालिटी, केडीएमसी कोई भी नहीं आ रहा इधर देखने के लिए. पुण्यातील पाटस रेल्वे स्थानकावरील थरारक व्हिडिओ समोर आलाय. पादचारी मार्ग आणि फूट ओव्हरब्रिजची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे इथल्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. महिला रूळ ओलांडताना तिथे उभी असलेली मालगाडी ही अचानक सुरू झाली. यावेळी प्रसंगावधान दाखवत महिला रूळ आणि मालगाडी यांच्यामध्ये झोपली आणि यानंतर मालगाडी निघून गेल्यावरती ही महिला उभी राहिली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील तालखेड फाट्याजवळ डिझेलनं भरलेला टँकर अचानक उलटला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावरती सांडलं. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी हांडे, कॅन आणि भांडी घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि सांडलेलं डिझेल हे गोळा करण्यासाठी झुंबड उडवली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरती देखील परिणाम झालेला होता. बीड शहरात सध्या एका अनोख्या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या कामाअंतर्गत नुकताच तयार करण्यात आलेल्या दुभाजकावरती पाणी मारण्यासाठी थेट इंधन पुरवठा करणारा टँकर वापरण्यात आल्याचं समोर आलंय. सामान्यतः पेट्रोल किंवा डिझेल वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या दुभाजकाला पाणी देताना दिसल्यानं नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल केले. त्यामुळे पेट्रोल टँकर आता पाणी पुरवठ्यात अशी मिश्किल चर्चा देखील शहरात रंगू लागली. पुण्याच्या भोर तालुक्यामधील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर आवारामध्ये मधमाशांचा भाविकांवरील हल्ला केलाय. गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 100 ते 150 भाविक हे जखमी झाले. दुपारी 11 ते 3 वाजेदरम्यान ऊन कडक असताना अचानक मधमाशा भाविकांवरती हल्ला करतायत. तर मंदिर परिसरामधील मोठ्या वृक्षांवरती 15 ते 20 आग्या मधमाशांची पोळी आहेत आणि स्थानिकांकडून वारंवार पोळी काढण्याची मागणी करून देखील वनविभाग हालचाली करत नाहीये. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. फोनवरून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गर्भातील जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत तिहेरी तलाक दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित मलिक अशरफ समशेर याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जानेवारी 2025 मध्ये नोंदणी पद्धतीनं विवाह झाल्यानंतर समशेरनं पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. अमानुष मारहाणीमुळे पीडितेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचं या तक्रारीमध्ये उल्लेख आहे. मीरा भाईंदरच्या मीरा गावठण परिसरामधील बस स्टॉपवरती एका तरुणानं तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीचा प्रकार हा सीसीटीव्हीत कैद झालाय. आरोपी तरुणानं अश्लील हावभाव करत तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती मिळताच शिवसेना शाखा प्रमुख अजय साळवे यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित तरुणाला चांगला चोप दिलाय. तसंच उठाबशा काढण्यासही भाग पाडलं. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात काही काळ संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. मीरा भाईंदर परिसरामध्ये छेडछाड आणि मारहाणीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्यातील तळेगाव परिसरामध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. पतीसोबतच्या भांडणानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललंय. प्रतिभा शंकर असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून घटनेपूर्वी घरातील अंतर्गत कलह असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तर 8व्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला. सोसायटीमधील दुसऱ्या एका रहिवाशानं ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद केली आहे. दरम्यान या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केलं का या संदर्भामध्ये पोलीस सध्या तपास करत आहेत. घटना घडल्याबाबतचा काल दुपारच्या सुमारास पोलीस स्टेशन येथे एक कॉल प्राप्त झाला. सदर
महिलेला तळेगाव येथील हॉस्पिटलला दाखल केले उपचारासाठी. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं आहे. कुटुंबियांशी अद्याप कोणत्याही प्रकारचा संपर्क आपला झालेला नाही आहे. तरी प्राथमिक अंदाज असा आहे की महिलेने स्वतःहून उडी घेतली बाबतचं लोकांचं सांगण्यातून माहिती मिळाली आहे. तरी तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे ADR दाखल असून सदर घटनेबाबत तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम कार्यालयांमध्ये 5 लाखांची लाच घेताना शाखा अभियंता योगेश अहिरे यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बाकी असलेलं बिल काढून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी 15 लाखांची लाच मागितलेली होती. तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आणि तक्रारीची पडताळणी करून वन विभागानं सापळा रचला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारामध्ये तडजोडी अंती 5 लाखांची लाच स्वीकारताना योगेश अहिरे यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भिवंडी ST डेपोची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. 20 मार्च 1972 रोजी उद्घाटन झालेल्या या डेपो इमारतीला 54 वर्ष पूर्ण झालेली असून योग्य देखभाली अभावी इमारत ही धोकादायक बनली आहे. स्लॅबचे तुकडे कोसळणं, पिलरला तडे, त्याचबरोबर लोखंडी सळ्या उघड्या पडल्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दररोज हजारो प्रवासी या डेपोमधून प्रवास करत असताना देखील प्रशासनाकडून अद्यापही ठोस दुरुस्ती उपाययोजना या करण्यात आलेल्या नाहीयेत. आज 10-15 वर्ष झाली ही अशीच अवस्था आहे. या अवस्थेला काहीतरी शासनाने काहीतरी करायला पाहिजे. स्लॅब पडतो त्या दिवशी डोक्यावर पडला एकाच्या. कसं करायचं सांगा ना, कसं राहायचं इथं. इमारतीची तर हालत एवढी हालाकीची आहे. जसं म्हातारपणी 60 वर्षाचा म्हातार झाला की त्याला काय काठीची गरज आहे. तर या पद्धतीने एक थोडंसं डिकेज डागडूग करतात आणि वरवर दाखवतात, परंतु आतून ती पूर्ण कोसळलेली आहे. तिच्यात जीव नाही अशी बिल्डिंगची अवस्था आहे. लेडीजसाठी खूप प्रॉब्लेम्स होतात वॉशरूमसाठी. इथे जे काम करणारे स्टाफ आहे त्यांच्यासाठी रेस्टरूमसुद्धा चांगला नाही. सगळी बिल्डिंग खराब झालेली आहे आणि बिल्डिंग पडायला आलेली आहे. सगळीकडे बघा तुम्ही, सगळीकडे स्लॅब कोसळलेले. हे कधीही पडू शकतं. पावसाच्या आज जर काम केलं तर ठीक आहे, पावसाळ्यामध्ये तर काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. बाथरूममध्ये अक्षरशः उभार वाटत नाही. बाथरूममध्ये दुर्गंधी एवढी आहे की 1 मिनिटसुद्धा उभारायची आपली ताकद नाही. तिथं जाऊन आलं तर तिथं बसण्याची सुद्धा आम्हाला भीती वाटते. आणि स्लॅबच्या सगळ्या दिसतात आणि पडण्याचे आमचे जखमीसुद्धा झाल्यात. काही चालक वाहक जखमीसुद्धा झालेले आहेत स्लॅब पडून आणि प्रवासीसुद्धा जखमी झालेले आहेत. रायगडमधील CNG टँकर संघटनेनं बंद पुकारलाय. त्यामुळे CNGचा तुटवडा निर्माण झालाय. CNGच्या गाड्याच येत नसल्यामुळे अनेक पंप बंद पडले आणि याचा थेट फटका सुट्ट्यांसाठी कोकणात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना बसलाय. 25,000 पगार मिळावा, इन्शुरन्स मिळावा, त्याचबरोबर ड्युटीची वेळ अशा अनेक मागण्यांसाठी रायगडमधील CNG टँकर चालक संघटनेनं हा बंद पुकारलेला आहे आणि कालपासून हा बंद सुरू झालाय. बीडच्या परळीत असलेल्या अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. परळी परिसरामध्ये टोकवाडी, नागापूर, चांदापूर आणि सिसराळा या भागामध्ये असलेल्या हजारोंच्या संख्येनं अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे परिसरामधील नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील कठीण झालंय. प्रशासनानं नियम डावलून वीटभट्ट्या चालवल्या जात असून पर्यावरण मंत्र्यांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. ज्या वीटभट्ट्यांमुळे हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि ह्या हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर काय परिणाम झाला अद्यापर्यंत शासनाने कोणताही सर्वे केलेला नाही. असं कळतं की परळी तालुक्यामध्ये जवळपास 3-3.5 हजार वीटभट्ट्या आहेत आणि काही मोजक्याच वीटभट्ट्यांना परवानगी दिलेली आहे. तसं तर नियमाचं कुठंही पालन झालेलं नाही आणि म्हणूनच हे प्रशासन यांच्या आर्थिक लागेबंदे किंवा इतर काही संबंध असल्यामुळंच ही माहिती देण्यात आतापर्यंत तरी आलेली नाही. या ठिकाणच्या खरं तर पर्यावरण मंत्री हे आपल्या गावचे आहेत. नक्कीच त्यांनी गावापासून या गोष्टींची सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण ह्या आताच बरेच आपले जाणकार प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतात. पण आम्हाला वीटभट्ट्या नको आहेत असं नाही, पण त्याला धूळ नाही झाली पाहिजे.
अशोक खरात, राजेंद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका बोंदूचा पर्दाफाश करण्यात आलाय. श्रीरामपूर तालुक्यामधील टाकळी भान इथं दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या बोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्यामुळे मागील 3 वर्षांमध्ये या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेले असून मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केल्याची फिर्याद या महिलेनं दिली आहे. तर फिर्याद दाखल झाल्यावरती श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी बोंदू अशोक आढाव याच्या विरोधामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. श्रामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता. तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या. पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणणार 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. एका पीडित महिलेचे पोटाची दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपी अटक करण्यात आलेले आहे. उल्हासनगरच्या शहाड परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. कल्याणनगर महामार्गावरील पॅराडाईज प्लाझा इमारतीमध्ये उभ्या असलेल्या एका इनोव्हा कारला अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे कार चालक सामान घेण्यासाठी उतरलेला असतानाच ही घटना घडली आहे, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झालेला आहे. काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास मुंबईमधील दादर इथल्या गोखले रोडवरती एका सीएनजी पेट्रोल पंपावरती एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी झालेली आहे. अग्निशमन दलाकडून झाड बाजूला काढण्यात यश आलेलं असून आता झाड कापून जागा मोकळी करण्याचं काम सुरू आहे. तर पेट्रोल पंप पूर्णतः बंद करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे 16 मे पासून 22 जिल्हे आणि 65 ते 70 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. 2 महिन्यांचा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे. तर 3 टप्प्यामध्ये हा दौरा होणार असून पहिल्या टप्प्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा हा दौरा असणार आहे. नाशिकच्या गोदाकाठावरती वसंत व्याख्यानमालेचं 10वं पुष्प एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते गुंफलं गेलं. कौशिक यांनी महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान या विषयावरती उपस्थितांशी संवाद साधला. या व्याख्यानमालेचं यंदा 103वं वर्ष आहे. महाराष्ट्रात समाजभान असणारे लोक आहेत, याच कारणानं महाराष्ट्र महान राष्ट्र आहे असं कौशिक यांनी यावेळी म्हटलं. तर आजच्या राजकारणामध्ये समाजभान अगदीच नाही असं नाही, पण ते आता ढासळत चाललंय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. एक उदाहरण तुम्हाला देते गणपतराव देशमुखांचं. बायको डब्बा द्यायची, तोच डब्बा घेऊन ते जायचे. त्यांना कधी निवडून येण्यात अडचण आली का? बसनी काम केलं म्हणून काम करता आलं नाही का? 11 वेळा निवडून आले गणपतराव देशमुख. गाडी नाही तर त्यांना काम करता नाही आलं का? आज आता असं झालंय की अर्थकारण इतकं मोठं वाढलंय की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही. असा बसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर मधनं आलं तर ठीक आहे, मग ठीक आहे. ते हे आपलं समाजभान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.